वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आम्ही चाललो आहे अंजनेरी गड आणि श्री स्वामी समर्थ मठ त्र्यंबकेश्वर इथं. आणि हे बघा, ही आपली टीम आहे. बाकी हे बसमध्ये गेले. दोनच गाड्या सध्या आमच्याकडे आहेत. ही गाडी ॲडजस्ट नाही झाली, त्याच्यामुळे बाकी हे बसमध्ये गेले आहेत. चला गाईज, आता आम्ही निघतोय. आपला एडिटर हा बघा. हेलो गाइस, जम के तैयारी करेंगे. चलो. तर गाईज, आता नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता इथून आम्ही लेफ्ट घेणार आहेत. हे बघा, नाशिकमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहे. सकाळची 6 वाजलेले आहेत आता सध्या. आणि आपले दुसरे मेंबर पण नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत बसनी. आता ते पण जातील तिथनं दुसरी बस भेटल्यावर. तर गाईज, आता आम्ही इथं सगळेजण पोहोचलेलो आहेत. लोग इधर इधर हलवू नको ना कॅमेरा जास्त. आम्ही आलेलो आहे. या सगळ्या हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खाते इथं पर पर्सन म्हणून 20 रुपये घेतात आणि प्रत्येक बाईकचे 30 रुपये घेतात. जर कोणी येत असेल तर इथं हे लक्षात ठेवा की इथं हे जर चार्ज केले नाही तर इथून पुढं जाऊन देत नाही. इथून पुढं खराब रस्ता असल्यामुळे आम्ही याच्या पुढे काही गाड्या नेल्या नाही. इथून गडापर्यंत जाण्यासाठी हा 2 किलोमीटरचा रस्ता हा चालत जावा लागतो. ए शाहरुख खान, ए शाहरुख खान, शाहरुख खान. आपला एडिटर हा आपल्या डॉगींना बिस्किटं चारत आहे. आणि हे बघा, सगळे इकडे फोटो काढायला बिझी आहेत. आणि हे दोघे अरे तू सकाळ उठून ते सोन पापडी घायला लागला रे. अरे काम न करणार कुत्र्याची सेवा करणार. हा ना, हॉस्टेलला कधी काम न करणार. हे बघा, आज कुत्र्याची सेवा करतात. ते बघा काय तोंड दाखवा तोंडवर. संपला. गाईज, हे बाकीचे आपली टीम पुढे गेली आणि आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी इथं थांबलेलो होतो. आणि ती आपली टीम ही खूपच जाऊन पुढे थांबली. आता फोन करतात की व्हिडिओ काढायचे लवकरात लवकर. जर तुम्ही येत असाल तर डायरेक्ट पायथ्याशी गाडी घेऊन या. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या इथं गाडी नका ठेवता, कारण की खूप चालायला लागतं. जर व्हिडिओ काढायचे असतील तर बिंदास चालत येऊ शकता. तर गाईज, हा आपला अंजनेरी गडाचा पायथा आहे. आणि अंजनेरी गडाबद्दल सांगायचं म्हटलं तर पवनपुत्र हनुमान यांचा जन्म या गडावर झालेला होता. या ठिकाणी आपली पार्वती माता यांनी महादेवाची पूजा करून पुत्रप्राप्तीसाठी पूजा केली होती. त्यावेळी पवनपुत्र हनुमान यांचा जन्म झाला होता. तर गाईज, आपली टीम ही पुढं आहे. आपली टीम ही भेटलेली आहे. हे बघा, सगळे थकलेले आहेत. आणि हा हिमांशू. हेलो गाइस. हो माय गॉड, बहुत हेलो गाइस. मला हॉस्टेलला सांगत होता का मी सगळ्यांच्या आधी चढणार. हा बघा, सगळ्यात पहिले बसून राहिला. आकाश, तेरे को क्या चाहिए? हाँ, किसका? मौसम्बी का. ठीक है. हाँ आकाश, क्या हुआ तेरे को? तू थक गया आकाश? तू थक गया? मर गया तू. तर काय जा, इथे एक गुफा आहे. 2 डोंगराच्या मध्ये हा रस्ता जातो आणि तिथंच एक मध्ये एक गुफा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ये देखो, यार हमारा एडिटर यहाँ पे सो गया है. ओ गाइस, यहाँ का सीन देखो कैसा नेचर है. और ये पहाड़, ये नालिया, काय ते डोंगर. हाँ, ये देखो इधर ऊपर जाना है. हाँ, ये देखो लवारिया. ये लवारिया. आम्ही अशा प्रकारे थोडंसं वरती पोहोचलेलं आहे. आणि इथं हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथनं आता आम्ही वरती जातोय.
और ये हमारे एडिटर बहुत मजा कर रहे हैं। हाँ हाँ चाहिए क्या? नहीं 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 2 गुण गिरेगा, नहीं नहीं 9 महीना चलेगा। नहीं नहीं हाँ कोणता फोन फुमर हाँ फुमर फिमर का फुमर तेव्हा फिमर होता भावा, तेव्हा फिमर पिकवला. ये देखा ये हमारा एडिटर पल्ला पल्ला आखे पल्ला तशा. बामला तर काही हेच ते मंदिर जिथं अंजनी मातेने पुत्र प्राप्तीसाठी पूजा केली होती महादेवाची. टीम आहे हे बघा तिथं बसलेले आहे. जय श्रीराम. जा जरा लवकर जा, लवकर जा जरा. हेच ते तळ जिथून पवनपुत्र हनुमानाने सूर्याकडे उडी घेतली होती. सूर्याला फळ समजून खाण्यासाठी त्यांनी ही झेप घेतली होती आणि त्याचाच पायाचा हा ठस्सा आहे. हेच ते आपलं पवनपुत्र हनुमान यांचे जन्मस्थान आणि हे आपले टीम मेंबर. इकडं हे फ्रेंड्स बघा हा पवनपुत्र हनुमान यांचा पायाचा ठसा जशाच्या तसा दिसतो आता इथनं वरतून. आणि त्यांनी सूर्याला फळ समजून म्हणून खाण्यासाठी त्यांनी इथून झेप घेतली होती आणि पूर्वेकडे थेट आहे त्याचा पाय बघा जशाच तसा दिसतो. हे बघा आता अजनेरी पर्वतचा हा लास्टचे हे टोक. आणि हे बघा आपले फ्रेंड्स आपली टीम ही पूर्ण हे बघा खूप थकलेत. ऍक्शन. काल चार्जिंग संपले होते त्याच्यामुळे ब्लॉग काय काढता नाही आलं. आम्ही घरी गेलो होतो नाही आता त्र्यंबकेश्वर रिटर्न आलो. त्र्यंबकेश्वरला आहे नाश्ता करत आहे आणि आपला हा निलेश बघा एवढी थंडी वाजवून राहिली. आता थोड्या वेळात लगेच निघू संगमनेरला. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहेत संगमनेरला. हे बघा आता सगळी तयारी झालेली आहे. नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही संगमनेरला जातो. आता सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये इथं स्टँड. तर गाईज हे बघा आपले फ्रेंड किसका घोड़ा पे तेरा तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे. तर 10 वाजताच पोचलो होतो पण आलो तसंच झोपलो होतो आणि उठलो आता आणि आंघोळ केली. म्हटलं ब्लॉग एंड करायचं राहिलं तेवढंच एंड करू दे. तर काल आम्ही अंधेर पर्वतात जाऊन आल्यानंतर श्री स्वामी समर्थाच्या मठात गेलो होतो आणि त्यानंतर मग गावाकडे गेलो. कारण की गावाकडे जाण्याचं काय एवढं फिक्सपेक्षा घरी गेलेलं बरं. नंतर मग आम्ही जवळमधले काही स्पॉट फिरलो. नंतर मग घरी गेलो
घरी संध्याकाळी पोचलो 6-7 वाजता आणि सकाळी 5 वाजता रिटर्न आलो आणि घरी कारण आमचं कॉलेज होतं त्यामुळे आम्ही थांबू शकलो नाही. शनिवारी जर गेलो असतो तर थांबलोच असतो, बट आम्ही रविवारी गेलो त्याच्यामुळे मग थांबलो नाही. तर गाईज आता आपण ब्लॉग एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.